चौकशी समितीसह डॉक्टर पल्लवी सापळे या ससूनमध्ये पोहोचलेल्या आहेत। ब्लड सॅम्पल बदल्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट आहे। घडलेल्या घटनेची चौकशी होणार असं पल्लवी सापळे यांनी म्हटलेलं आहे। आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा जाणीवेची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी चौकशी किती वेळ आता आम्ही जाऊ डीन ऑफिसमध्ये, त्यावेळी आम्हाला मॅडम आरोपी अटकेत आहेत, मग चौकशी कोणाची आणि कशी करणार ते आम्ही माहिती घेऊ ना। आता तर यामध्ये डीनची पण चौकशी होणार आहे का? बोलणार का? ससूनचे जे डीन आहेत विनायक काळे यांची काही चौकशी असते? चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे। त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्याची चौकशी होईल। या अपघातामध्ये पहिल्या दिवशी मी पुणे पोलिसांवर आक्षेप घेतला होता की पोलिसांच्या मदतीनं या ठिकाणी डॉक्टरांनी रक्तगट बदल केलेला माझ्याकडे माहिती होती आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली। ज्या अजय तावरे रात्रीचं उठून लाखो रुपये घेतले आणि ह्या रक्तगट चाचणीमध्ये बदल केला आणि तशी त्याला अटक केली। अटक केल्यानंतर त्याकडून रिकव्हरी बी पोलिसांनी केली आणि आज त्याची समिती बी या ठिकाणी आली। पण या समितीमध्ये डॉक्टर अजय तावरेंवर अनेक वेळा आक्षेप झाले। तर याच विषयी अधिक बोलूया। पुण्यातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रकरणामध्ये रोज नवनवी माहिती समोर येते, रोज नवे आरोप प्रत्यारोप आपल्याला बघायला मिळतात, नवे ट्विस्ट येत आहेत। आज जेव्हा पल्लवी सापळे या ठिकाणी ससूनमध्ये पोहोचल्या चौकशीसाठी म्हणून, तेव्हा नेमकं काय घडलं, त्यांनी यानंतर सविस्तर काय म्हटलंय? तर बहुतेक ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकला नाही। पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूयात। तर पुण्यामधल्या या प्रकरणामध्ये आता नवीन ट्विस्ट येत आहेत आणि त्यातच आता 3 सदस्यांच्या समितीकडनं चौकशी केली जाणार आहे। ससूनमध्ये ज्या पद्धतीनं ब्लड सॅम्पलची अदलाबदली झाली त्या प्रकरणाची चौकशी होणार आहे। पल्लवी सापळे यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, ज्ञानेश्वर चौतमल पुण्यातून आपल्यासोबत आहे। फेरफार प्रकरण आहे, या प्रकरणाची सगळी जी चौकशी आहे, तपासणी जी आहे ती करण्यासाठी मुंबईचं पथक हे ससून रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहिलं असेल, जे ससूनचे डीन आहेत विनायक काळे, त्यासोबतच पल्लवी साबळे आणि रवींद्र धंगेकर देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। रवींद्र धंगेकर हे जाब विचारण्याच्यासाठी म्हणून तिथे पोहोचले होते। आता माध्यमांशी प्रतिक्रिया साधत असताना डॉक्टर पल्लवी यांनी हे देखील सांगितलेलं आहे की माझी जी नेमणूक आहे ती सरकारनं केलेली आहे, त्यामुळे जे वेगवेगळे आरोप होत आहेत त्याची उत्तरं सरकारनं दिली पाहिजेत, सरकार त्याची उत्तरं देऊ शकेल। आत्ता जी मूळ घटना आहे ज्यामध्ये ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा डॉक्टर तावरे यांच्यावरती आरोप आहे, त्यासोबतच डॉक्टर श्रीहरी हलनोर याच्यावर देखील आरोप आहे। या प्रकरणाची चौकशी मुंबईची ही टीम करणार आहे। संयुक्तपणे या सगळ्या तपासात काय नेमकं समोर येत आहे हे पाहावं लागेल। जी SIT स्थापन केलेली आहे, या SITच्या सगळ्या तपासात सगळ्यात मोठा आरोप जो झाला तो डॉक्टर पल्लवी यांच्यावरती झाला, कारण त्या अगोदरच एका प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या आहेत। अशा पद्धतीनं चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या एका डॉक्टर अधिकाऱ्यालाच एका प्रकरणाची चौकशी पाठवणं म्हणजे त्रयस्थ लोकांचा दुष्काळ आहे, अशा पद्धतीचं ट्विट देखील महेश झगडे यांनी केल्याचं आपण पाहिलं। वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत। पाहावं लागणार आहे हे प्रकरण आणखी कुठपर्यंत जात आहे। अर्थात धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधील अपघाताची चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय। चौकशी समितीच्या अध्यक्षांबद्दल अंबादास दानवे यांनी एक्सपोज केलेली आहे। डॉक्टर पल्लवी सापळेंवरती कमिशनचे आरोप यामिनी जाधवांनीच केलेले आहेत असं दानवेंनी म्हटलंय। सापळेंवरील आरोपांचं काय झालं सरकारनं सांगावं असंही दानवे म्हणतात। सापळेंच्या नेमणुकीतून सरकार गंभीर नसल्याचं दिसतंय असा आरोप सुद्धा दानवेंनी केलेला आहे।
तर या प्रकरणावरती संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया. हे आरोप करणाऱ्यांचं खरं तर माहिती ना, यांना आता नवीन दुकान चालू करायचे. कधी कुणाचे वाईन शॉप आहेत सांगतील, कुणाचे देशीचे बार आहे म्हणून सांगतील. आता हाच धंदा यांच्याकडे राहिलेला आहे. हे प्रकरण जसे एकत्रित होतील, आरोप करायचे आणि वसुली करायची. म्हणून यांनी आरोप करताना थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून आरोप करावे. तुम्हाला प्रत्येकावर आरोप करणं सोपं आहे, परंतु तुम्ही जे काही करतायत ना या माध्यमातून, हे सुद्धा जनता पाहते. म्हणून अशा आरोपाला आम्ही जास्त काही महत्त्व देत नाही. पटोले यांनी सुद्धा सरकारवरती हल्लाबोल केलाय, बघूया. मित्र देवेंद्र फडणवीस ते वकील आहेत पेशानं. मग या अशा जे गुन्हेगार प्रवृत्तीची जे लोक आहेत, जे लोकांना चिरडून टाकतात, ड्रग आणि दारू नशेच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जे एक दहशत निर्माण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्यांना 10 तासामध्ये बेल मिळवून देण्याचं काम, त्या डिग्रीचा उपयोग त्याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री करतात आहे का? खरं तर काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तर या प्रकरणामधल्या चौकशी समितीवरनं महेश झगडे यांनी एक्सपोज केली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये अडकलेल्या डॉक्टरची नियुक्ती म्हणजे उंदराला मांजर साक्ष आहे असं त्यांनी म्हटलंय. त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा असं माजी IAS अधिकारी महेश झगडे यांनी म्हटलंय आणि सरकारवरती हल्लाबोल केलाय. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे आहेत आणि त्यावरनं हा वाद पेटलाय.